मित्रांनो, संपूर्ण देशाला अशी आशा होती की राघव चड्डा बाहेर पडतील आणि एक नवीन पक्ष स्थापन करतील, एक असा युवा पक्ष जो खरी क्रांती घडवून आणेल. पण राघवजींनी कोणताही नवीन पक्ष काढला नाही, उलट ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे काही इतर लोकही भाजपमध्ये गेले आहेत. तसेच मित्तल साहेब, ज्यांच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीवर नुकतीच धाड पडली होती आणि ज्यांनी राघव चड्डा यांची जागा घेतली होती, त्यांनीही भाजपचा हात धरला आहे. म्हणजे मित्रांनो, कमालच झाली. ज्या लोकांनी राघव चड्डा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या सर्वांचा आता पार हिरमोड झाला आहे, अशी चर्चा आहे. आणि मित्रांनो, असं बोललं जात आहे की राघव चड्डांना पंजाबमध्ये मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण आपमध्ये केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यामुळे त्यांना संधी मिळणं अवघड होतं. भाजपला सुद्धा पंजाबमध्ये एका खंबीर चेहऱ्याची गरज होती. त्यामुळे चड्डांनी ही संधी साधत आपलं पुढचं राजकारण सेट केलंय का, असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. पण मित्रांनो, हे मात्र 100% खरं आहे की राघव चड्डा यांनी एका झटक्यात आम आदमी पार्टीचे राज्यसभेतले 2/3 खासदार फोडून त्यांनी केजरीवाल यांना मोठा धक्का दिलाय. धन्यवाद.